नमस्कार, कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलमध्ये आपले स्वागत. पोल्ट्री कंपनी आणि खाद्य पुरवठादार यांच्या मनमानी विरोधात रायगड जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी आक्रमक झाले आहेत. या संदर्भात अलिबाग येथील पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयात गुरुवारी झालेल्या बैठकीत पोल्ट्री व्यावसायिक शेतकऱ्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. पक्ष्यांना पुरवल्या जाणाऱ्या खाद्याच्या बॅगवर खाद्यातील अन्न घटक नमूद करण्यास शासनाने बंधनकारक केले आहे. या निर्णयाला 2 महिने उलटून गेले तरी खाद्य पुरवठा कंपन्यांकडून ते छापले जात नाही. याबाबतचा जाब या बैठकीत विचारण्यात आला. तसेच पोल्ट्री कंपनी आणि शेतकरी यांच्यात जो सामंजस्य करार केला जातो, या कराराचा नमुना शासनाने ठरवून दिलाय. त्या नमुन्यात करार व्हावा यासाठी शेतकरी आग्रही आहेत. दरम्यान 15 ऑक्टोबर नंतर पुरवण्यात येणाऱ्या खाद्यांच्या बॅगांवर खाद्यातील अन्न घटक नमूद करण्यात यावेत. तसेच यापुढे करार करताना शासनाने घालून दिलेल्या अटी शर्ती यांचं पालन करून ठरवून दिलेला नमुना म्हणून यातच करार करण्यात यावा असे निर्देश पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर सचिन देशपांडे यांनी संबंधित कंपन्यांना दिले. या बैठकीला महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा अध्यक्ष अनिल खामकर, महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा संघटनेचे सचिव विलास साळवी, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष कोकण विभाग दीपक पाटील, जिल्हा संचालक मनोज दासगावकर, पेण तालुका अध्यक्ष स्वप्नील म्हात्रे, अलिबाग तालुकाध्यक्ष अनिकेत पाटील, पाली सुधागड अध्यक्ष निखिल ढोकळे, खालापूर संचालक चंद्रहंस बांदल, संचालक राजेश पाटील, शंकर तांबोळी, प्रकाश पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. आज पोल्ट्री योद्धा संघटना आणि पोल्ट्री व्यावसायिक कंपन्या यांची सामायिक बैठक उपायुक्त कार्यालय रायगड अलिबाग पशुसंवर्धन विभाग इथे घेण्यात आलेली आहे. काय नेमकी निर्णय? पशुसंवर्धन विभागाने 22 जुलै 2024 रोजी 2 शासन निर्णय निर्गमित केलेले आहेत. एक कुक्कुट खाद्याची दर्जा मेंटेन करणं आणि जे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग किंवा कंत्राटी पद्धतीने कुक्कुटपालन होतं त्याच्यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे आपल्याला एक आदर्श करारनामा काय पद्धतीचा असावा तो शेतकरी आणि उत्पादक कंपन्या आज महाराष्ट्रातील किंवा जिल्ह्यातील सगळ्या पोल्ट्री धारकांना वेगवेगळ्या प्रकारचे शोषण होत होता. त्या संदर्भात समन्वय समितीमध्ये माननीय विखे पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली चांगले निर्णय घेण्यात आले. सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ताज्या घडामोडींची सूचना मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.